ठरलं तर मग या मालिकेच्या 25 जुलैच्या भागामध्ये सायली अलिबागमध्ये आलेली असते। अलिबागमध्ये येऊन त्याच ठिकाणी जिथे प्रतिमाचा अपघात झालेला असतो तिकडे इकडे पाहत असताना तिला प्रतिमा दिसते, म्हणून धावत पळत जाऊन ती प्रतिमाच्या इथे येते आणि प्रतिमा आत्या असं मोठ्याने आवाज देते, पण ती प्रतिमा नसते, ती वेगळीच बाई असते। सायली म्हणते सॉरी म्हणजे मी तुम्हाला कोणीतरी वेगळंच समजले, पण ना तुम्ही याच बाईंसारख्या दिसता। या बाईंना कुठे पाहिलत का? सेम टू सेम तुमच्यासारखी ओढणी घेतात, सेम टू सेम मागून तुमच्यासारख्या दिसतात आणि काही दिवसापूर्वी त्यांचा इथे अपघात झाला होता। यावरती बाई म्हणते नाही मी या बाईंना अजिबात ओळखत नाहीये। सायली विचार करते जर त्यांचा अपघात इथेच झाला तर त्या आजूबाजूला असायला पाहिजेत, का मला त्या भेटत नाहीयेत? देवी आई कोणती परीक्षा बघतेस तू माझी? असं म्हणत समोर असलेल्या देवी आईच्या मंदिरामध्ये सायली आता आपली प्रार्थना ऐकवण्यासाठी जाते। तोपर्यंत इकडे आता सायली न आल्यामुळे कल्पना आणि विमल दोघी जणी विचार करत असतात की बराच वेळ झाला, इतका वेळ सायली कधी लावत नाहीये, नक्की काय झालं असेल? आता अर्जुनला पण चिंता वाटते। त्यावरती अस्मिता म्हणत असते गेली असेल उंडारायला, तिचं काय? यावरती पूर्णाजी म्हणते अस्मिता काय चाललंय? अस्मिता म्हणते म्हणजे काय बघ तरी, हातामध्ये किल्ल्या आल्या, ती आता स्वतःला मालकीण समजायला लागली, स्वतःला मालकीण समजते आणि बघ कशी उंडर जाते। आता पूर्णाजी चिडते आणि तू स्वतःच्या कामाशी काम ठेव, सायलीला बोलायची तुला काही गरज नाहीये असं म्हणायला लागते। तोपर्यंत आता मात्र इकडे कल्पनाला पण सायलीची काळजी वाटते। विमल म्हणते आपण एक काम करूया का, आपण ना सगळा स्वयंपाक उरकून घेऊया आणि सायलीताई दरवेळेला कसं आपल्याला ऐतं देतात तसं आज त्यांना आपण ऐतं देऊया असं म्हणत दोघी जणी स्वयंपाकाला लागतात। इकडे सायली आता देवी आईच्या इथे येते आणि देवी आई कसली परीक्षा बघतेस तू? माझ्या मनाला माहितीये की इथेच आहेत प्रतिमा आत्या, मी प्रतिमा आत्यांना इथेच पाहिलेलं आहे, माझ्या डोळ्यांवरती विश्वास आहे, पण आता मी जर का प्रतिमा आत्याला शोधायला आलेली आहे तर आज काहीही चमत्कार कर आणि मला प्रतिमा आत्या दिसू दे, कारण ना आज मला एका आईची, मुलीची, एका नवरा बायकोची अशी सगळ्यांची भेट घडवून आणायची आहे। देवी आई आज तरी माझं तू ऐक, आज मी प्रतिमा आत्यांना घेतल्याशिवाय इथून कुठे जाणार नाही म्हणजे नाही। आज तुझ्या दारातून मला निराश करून पाठवू नकोस, प्लीज प्लीज देवी आई असं म्हणत आता सायली देवी आईला साकडं घालत असते। तेवढ्यात तिथे पुजारी बाबा येतात। पुजारी बाबा सायलीचं साकडं देवी आईला लावतात आणि सायली सांगत असते की पुजारी बाबा आज माझ्या मनातली काहीही करून इच्छा पूर्ण झालीच पाहिजे असं म्हणत आता मात्र पुजारी बाबा तिथला प्रसाद घेतात आणि मुली हा सगळा प्रसाद आहे ना हा बाहेर बसलेल्या गरिबांच्या मध्ये वाटून टाक, ते बराच वेळ भुकेलेले असतात असं म्हटल्यावरती मग सायली देवी आईच्या नमस्कार करते, पुजारी बाबांच्या नमस्कार करते आणि नमस्कार करून झाल्यावरती तो प्रसाद घेऊन बाहेर असलेल्या गरिबांना वाटायला निघते। आता मात्र इकडे कल्पना सगळेच घरातले अस्वस्थ होतात, कारण सायली असं कधीच करत नाही, त्यामुळे काय घडलं असेल हे काही आता मात्र सगळ्यांना चिंतेचंच कारण वाटतं। त्यावरती कल्पना म्हणते अर्जुन खरंच ती कुसुमताईकडेच गेली आहे ना, नक्की काय घडलंय? यावरती अर्जुन म्हणतो मी एक काम करतो, मी कुसुमताईला फोन करून पाहतो, मी कुसुमताईला फोन करतो आणि ताबडतोब मी तुला काय ते सांगतो। कुसुमताईला फोन लावल्यावरती कुसुम विचार करते या चिडक्या बिब्बाचा फोन, म्हणजे नक्कीच हा चिडका बिब्बा सायलीबद्दलची कंप्लेंट करण्यासाठी मला फोन करत असेल असा विचार करत ती आता अर्जुनचा फोन उचलते आणि काय केलं सायलीने असं पुन्हा विचारल्यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे सायली तुमच्याकडे नाहीये? अहो मी हेच विचारण्यासाठी तुम्हाला कॉल केला होता की सायली तुमच्याकडे आले का? यावरती कुसुम म्हणते असं काय करताय, सायली आणि माझ्याकडे ती कशाला येईल, आणि माझ्याकडे येईल तर तुम्हाला सांगून येईल ना, काय करताय तुम्ही हे असं म्हणत आता कुसुमला पण चिंता वाटते। तुम्ही भांडलात का सायली सोबत? अर्जुन म्हणतो नाही हो, मी कशाला भांडेन, मी ऑफिसला गेलो होतो, तिथपासून मी फोन लावतोय तर त्या घरी सांगून गेल्या की बाहेर चालले आणि कालच्या दिवसाला सांगून गेल्या होत्या की तुमच्याकडे चालले, म्हणून घरच्यांना वाटलं की आज पण तुमच्याकडेच चाललेली आहे आणि म्हणून तुम्हाला मी फोन केला। आता इकडे कुसुम खूप चिंतेत येते आणि मी ताबडतोब तुमच्या इकडे येते असं म्हणत कुसुम धावत पळत सुभेदारांच्या घरी येते।
इकडे अस्मिता विचार करत असते चाललंय काय या सायलीचं, म्हणजे ही सायली कधीतरी असं वागत नाही, आज हिच्या वागण्याचा अर्थ तरी काय. आता मात्र इकडे अर्जुनला पण चिंता वाटते. कल्पना म्हणते काय रे, म्हणजे काल ज्या वेळेला ती बाहेर पडली ना तेव्हा ती मला म्हटली होती की मी कुसुमताईंच्या इकडे चालले होते, पण आज मी विचारलंच नाही रे, मला वाटलं ती कुसुमताईंच्या इकडेच गेली असेल. सगळ्या घराला आता एक प्रकारची चिंता वाटते. मागच्या वेळेला सायली किडनॅप झाली होती, आता सायलीच्या जीवाला काही धोका नाही ना. पूर्णांची पण चिंतेत असते. तोपर्यंत सायली आता गुरुजींचा आशीर्वाद घेते. गुरुजी म्हणतात देवी आई कोणालाही आपल्या मंदिरातून खाली हात पाठवत नाही. देवी आईने तुझं साकडं ऐकलेलं आहे आणि देवी आई तुझी इच्छा पूर्ण करणार, असं म्हणत आता सायलीच्या हातामध्ये प्रसादाचं तबक देत आता पुजारी बाबा बाहेरच्या लोकांना वाटायला सांगतात. एक एक करत आता मात्र सायली आपल्या हातामध्ये पूजेचे द्रोण देत असते आणि त्याच वेळेला तिचं लक्ष जातं तिथे असलेल्या एका बाईकडे. शेवटचा द्रोण त्या बाईकडे घेऊन ती येते आणि सायलीचं पाय थबकतात, कारण ती बाई दुसरी तिसरी कुणीही नसून ती असते प्रतिमा. प्रतिमाला पाहिल्यावर ती सायलीला जबरदस्त धक्का बसतो. म्हणजे ज्या प्रतिमा आत्यांना आपण शोधतोय त्या प्रतिमा आत्या इकडे आहेत. सायलीला खूपच चिंता वाटते आणि सायली आता प्रतिमा आत्यांचा हात धरते, पण प्रतिमा बावचळते. तिला कळत नाहीये ही कोण आहे मुलगी आणि ही माझा हात का धरते. प्रतिमाला जबरदस्त धक्का बसतो. सायली त्याला दोन खांद्याला धरून उठवते. प्रतिमा आत्या असं म्हणत प्रतिमाला उठवते. प्रतिमाला कळतच नसतं की कोण आहे ही मुलगी आणि ही मला आत्या आत्या का म्हणते. भेदरलेली प्रतिमा सायलीकडे पाहत बसते, पण सायलीला जग जिंकल्याचा आनंद मिळालेला असतो. फायनली काहीही झालं तरी प्रतिमा आत्यांचा शोध पूर्ण झालेला असतो. सायली खूप खुश होते आणि प्रतिमा आत्याचा हात धरते आणि तिला मंदिरात आणण्यासाठी निघते. प्रतिमा आत्या आपण मंदिरात जाऊया असं म्हणत हात धरून ती मंदिरात आणते. प्रतिमा आपला हात सोडवून नाही मी प्रतिमा नाही हे सायलीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र घाबरलेली कुसुम घरी येते आणि काय झालं सायली सोबत तुमचं काही भांडण झालं का. अर्जुन म्हणतो मी तुम्हाला म्हटलं ना फोनवरती भांडण वगैरे काही नाही. सायली कुणालाही न सांगता गेल्यात. आता कुसुमला चिंता वाटते. कुसुम म्हणते काय घडलं असेल नक्की. इकडे अर्जुन फोनवरती फोन करत सायली कुठच्या ठिकाणी गेली असेल जिथे शक्यता असेल तिथे फोन करून अपडेट्स घेत असतो, पण कुठूनही त्याला सायलीबद्दल काही अपडेट्स मिळत नसतात. पावसामुळे ठिकठिकाणी लोक अडकलेत, तसं काहीतरी घडलं असेल असं अर्जुनच्या मनात येतं. आता पूर्णाजीला पण टेन्शन येतं. प्रताप म्हणतो अर्जुन याच्या आधी सायली अशी कधी बेजबाबदार वागली नाही रे, त्यामुळे जास्त काळजी वाटते. कधीही घरातून बाहेर पडताना ती कुणालाही सांगूनच जाते, त्यामुळे जास्त काळजी वाटते. काय घडलं असेल तिच्यासोबत. आता मात्र पूर्णाजी म्हणते कल्पना अगं काय झालं हे सगळं, आपण का नाही विचारलं ती निघताना. पावसामध्ये ती कुठे अडकली असेल का. ठिकठिकाणी पाऊस पडलाय त्यामुळे ती कुठे अडकली असेल का. यावरती कुसुम म्हणते मला असं वाटतंय की ज्या वेळेला इथून घरातून बाहेर पडली ना त्यानंतर पावसाने ती कुठेतरी अडकली असेल, पण आत्ता पाऊस ओसरलाय त्यामुळे कदाचित ती माझ्या घरी गेली असेल तर. आणि माझ्या घरी गेल्यावरती तिला मी दिसले नाही, कदाचित फोनची बॅटरी डाऊन असेल, तिला फोन लावता येत नसेल, काहीतरी गडबड असेल. काय घडतंय काहीच कळत नाहीये. मला असं वाटतंय मला माझ्या घरी जायला पाहिजे, कारण जर सायली तिकडे आली असेल तर ती मला तिकडेच भेटेल ना, ती माझी तिकडे वाट पाहत थांबली तर. यावरती अर्जुन म्हणतो हो मला असं वाटतंय जर त्या अडकल्या असतील ना तर मला सुद्धा त्यांना शोधायला बाहेर पडायला पाहिजे. मग इकडे अश्विन आणि आता चैतन्य म्हणतात हे बघ अर्जुन तू एकटा जाऊ नको, आम्ही दोघं जण तुझ्यासोबत येतो, आपण तिघं जण मिळून सायली वहिनीचा शोध घेऊया. यावरती आता अर्जुन म्हणतो कुसुमताई तुम्ही पण आमच्या सोबत चला, मी तुम्हाला ड्रॉप करतो, ऑन दी वे तुमचं घर आहे, त्यानंतर आम्ही तिघं 3 दिशेला जाऊ, सायलीला शोधू. तोपर्यंत तुमच्या घरी सायली असेल तर तुम्ही कळवा, आम्हाला कोणाला सायली मिळाली तर आम्ही कळवू. असं म्हणत 4 जण निघतात. कुसुमला घरी जोडून 3 जण 3 दिशेला सायलीला शोधायला निघतात. कुसुम म्हणते कल्पनाताई मी येते, तुम्ही काळजी घ्या. असं म्हणत कल्पनाचा निरोप घेत कुसुम तिकडून निघते. इकडे सायलीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. ज्या गोष्टीसाठी अट्टाहास केलेला असतो ती गोष्ट पूर्ण झाल्यावरती जो आनंद होतो तोच आनंद तिच्या चेहऱ्यावरती दिसत असतो. आणि कल्पनाला घेऊन म्हणजे साक्षात आपल्या आईला घेऊन ती आता देवी आईच्या मंदिराची पायरी चढत असते.
कोणती तरी ट्रॉफी जिंकल्यासारखी आणि ट्रॉफी हातामध्ये होल्ड करावी तसं आता कल्पनाचे 2 हात हातात, प्रतिमाचे 2 हात हातात धरून सायली तिला देवी आईच्या मंदिरात येते. सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत प्रतिमा बावचळलेली असते. कोण आहे ही मुलगी? मला पाहिल्यावरती इतका का आनंद झालाय? कारण गेली 20-21 वर्ष मी अशी एकटीच फिरत आहे. मला ना कोणी नातेवाईक न कोणी, आणि ही मुलगी का इतकी खुश झाले? आता प्रतिमा थोडीशी भांबावलेली, पण सायलीच्या स्पर्शाने तिला कळलं असतं की हिच्यापासून आपल्याला धोका नाहीये. मग मात्र सायली सोबत देवी आईच्या मंदिरात येते. समोर देवी आई, इकडे माय लेकीचं मिलन, मनोहरी दृश्य असतं. ज्या क्षणाची आपण मालिका सुरू झाल्यापासून वाट पाहत होतो ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर असतं. आणि आता इकडे सायली सुद्धा खूप खुश असते. सायली देवी आईचे आभार मानते. देवी आई, तू माझा कौल पाळलास. मी खरंच तुला साकडं घातलं होतं की प्रतिमात्यांना माझ्याजवळ आण. तू आज प्रतिमात्यांना माझ्यासमोर आणून उभं केलंस. प्रतिमात्या, मी किती खुश आहे. यावर ती प्रतिमा हात करते, नाही मी प्रतिमा नाहीये, मी प्रतिमा नाहीये. सायली म्हणते, तुम्ही मला ओळखलत का? मी पूर्णाजींची सून. पूर्णाजी आठवत आहेत का? मी पूर्णाजींची नात सून. प्रतिमा त्या पाया पडते. असं म्हणत प्रतिमाच्या आता मात्र सायली पाया पडते. लेकीने आईचा आशीर्वाद घेतलेला असतो आणि सायलीची बडबड काही थांबतच नसते. यावरती सायलीच थोडा वेळ विचार करते की मी एकटीच बडबडत आहे, या काही बोलतच नाहीये. मग सायली म्हणते, काय झाले प्रतिमा आत्या? मी एकटीच बोलते, तुम्ही काही बोलतच नाही आहात. असं म्हणत सायली आता थोड्याशा शंकेने प्रतिमाकडे पाहते आणि ती विचार करते, मी वेड्यासारखी काय बडबडते? मला प्रतिमा आत्या काय म्हणतायत हे पण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून ती सांगत असते, प्रतिमा आत्या बोला ना, तुम्ही काहीतरी बोला ना, तुम्हाला आठवते ना सगळं? अहो, मी पूर्णाजींची सून, पूर्णाजी सुभेदार, अन्नपूर्णा सुभेदार, त्यांची मी सून. यावरती प्रतिमा आता हात करून मला बोलता येत नाही असा इशारा करते आणि सायलीच्या पायाखालची जमीनच हादरते. काय? तुम्हाला बोलता येत नाही? आता मात्र सायलीला आपल्याच कानावरती विश्वासच बसत नाहीये की प्रतिमा आत्यांना बोलता येत नाहीये. काय घडतंय काय नाही हे कळायच्या आत सायलीला जबरदस्त धक्का बसलेला असतो. सायली आता या धक्क्यातून सावरणार आणि ती म्हणते, काय तुम्हाला बोलता येत नाही? कसं शक्य आहे हे? काय घडलं तुमच्यासोबत? काय झालं? मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करा. आणि सायलीला खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्याचा आता तिला भास होतो. कारण एका क्षणाला प्रतिमा आत्या सापडल्या म्हणून खुश होणारी सायली दुसऱ्या क्षणाला त्यांना बोलता येत नाही, त्यांच्या चेहऱ्यावरती व्रण आहेत. या सगळ्यातून प्रतिमा आत्यांना झालेला त्रास, त्यांनी केलेलं स्ट्रगल, हे सगळं सायलीच्या समोर येतं आणि सायली हादरते. तोपर्यंत इकडे आता नागराज आलेला असतो महिपतकडे. नागराज महिपतकडे आलेला असतो कारण त्याला ते दागिने परत हवे असतात. जर पोलिसांनी तपास केला आणि ते दागिने मीच चोरलेत हे सिद्ध झालं तर मला दादा घरातनं हाकलून देईल. काय करू? महिपत शेठच्या ताब्यात दागिने देऊन मी खूप मोठी माती खाल्लेली आहे. पण आता हे सुधारू कसं? कारण वाघाच्या गुहेमध्ये शिरून हे दागिने पुन्हा परत मिळवणं सोपं नाहीये. असाच विचार करत तो बसलेला असतो. तोपर्यंत महिपतला फायनान्सरचा फोन येतो. फायनान्सरचा फोन आल्यावरती महिपत म्हणतो, आम्ही काय कुठे पळून नाही चाललोय, तुम्हाला देणार आहोत ना पैसे, थोडे थोडे करून तुम्हाला पैसे देणार, तुम्ही काळजी करू नका, हा महिपत शेठचा शब्द आहे. असं म्हणत महिपत फायनान्सरशी बोलत असतो. आणि आता इकडे नागराज, मी दागिने कसे काढून घेऊ ह्याच्याकडून हा विचार करत असतो. सहजासहजी हा दागिने देणार नाही, कारण कितीही झालं तरी हा माणूस किती अट्टल गुन्हेगार आहे हे त्याला माहिती असतं. त्यामुळे सहजासहजी दागिने मिळणार नाहीत. मग कसे मिळवू, काय मिळवू असा विचार करत नागराज तिकडे बसलेला असताना महिपतचा फोन होतो. महिपत फोन ठेवतो आणि म्हणतो, काय नागराज शेठ फायनान्सर आहेत ना, त्या फायनान्सरला पैसे द्यायचे आहेत. तुम्हाला आम्ही सांगितलं होतं पैसे द्या, पण तुम्ही एकच वेळचे पैसे आणून दिलेत. हप्ते हप्ते करून थोडे पैसे दिलेत तर बरं होईल. असं म्हणत आता मात्र नागराज महिपतकडे पाहत बसतो. महिपतने नागराजकडे आता थोड्याशा पैशाची अजून डिमांड केलेली असते. तोपर्यंत महिपतचा माणूस येतो. महिपत त्याला काहीतरी काम सांगतो आणि मग तो माणूस निघून जातो. मग त्यानंतर आता महिपत आपलं लॉकर खोलतो, लॉकरची तिजोरी खोलतो. त्यावेळेला नागराजचं लक्ष जात की या तिजोरीमध्ये आपण दिलेले दागिने आहेत. पण या तिजोरीमध्ये दिलेले दागिने असून उपयोग काय? हे दागिने आपण कसे बाहेर काढायचे?
हा विचार नागराजच्या मनात येतो। या सगळ्यातून दागिने काढायचे कसे हा विचार करून करून नागराज सारखा त्या तिजोरीकडे पाहत असतो। तिजोरीकडे पाहत असताना त्याला एक युक्ती सुचते, काहीही करून हे दागिने काढलेच पाहिजेत। तोपर्यंत आता मात्र सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही बसा इथे, मला सगळं सांगा, काय घडलं होतं, तुम्ही कुठे राहता, काय झालं हे तुमच्या सोबत, कधी आलं हे सगळं, कधीपासून तुम्हाला बोलता येत नाहीये। पण आता प्रतिमा काहीच बोलत नसते। प्रतिमा सांगत असते, मी इथेच राहते, मला घरदार नाहीये, हे देऊळच माझं घर आहे। आता सायलीला अधिकच दुःख होतं। सायली म्हणते, अहो असं काय करताय, तुमची घरी सगळेजण वाट पाहतायत, तुमची आई पूर्णाई, अन्नपूर्णा सुभेदार, तुमचे दादा बहिणी आठवतायत का तुम्हाला, तुमचे दादा बहिणी म्हणजे कल्पना सुभेदार, प्रताप सुभेदार, ते सुद्धा तुमची तिकडे वाट पाहतायत। पण प्रतिमा नकारार्थी मान हलवते, तिला कुणी आठवत नसतं आणि याचा सायलीला खूप त्रास होतो। नक्की घडतंय तरी काय, प्रतिमा त्यांना का काहीच आठवत नाहीये। सायलीला या सगळ्यामध्ये खूपच टेन्शन येतं, पण प्रतिमा नकारार्थी मान हलवत असते। सायली म्हणते, बरं ते सगळं जाऊ दे, तुम्हाला रविराज किल्लेदार आठवतात का, रविराज किल्लेदार असं म्हटल्यावरती मग मात्र प्रतिमा तरी पण नकारार्थी मान हलवते। सायलीला धक्काच बसतो। इकडे अर्जुन, चैतन्य आणि अश्विन हे तिघ जण जिकडे गेलेले असतात ते तिघ जण सुद्धा न येता एकटा अर्जुन येतो। कल्पना म्हणते, काय झालं अर्जुन, काही पत्ता लागला का, अश्विन आणि चैतन्य कुठे आहेत? यावरती अर्जुन म्हणतो, आम्ही तिघ 3 दिशेला गेलो होतो, कुसुमताईंना ड्रॉप केलं। सायली कुसुमताईकडे पण नाही गेलेली आहे, ते दोघ जण तिला शोधायला गेलेत। मला असं वाटलं त्या दोघांना पत्ता नाही, ती घरी आले का, म्हणून मी धावत पळत तिकडे आलो। यावरती अस्मिता म्हणते, या सायलीचं जरा अतिच चाललंय बरं का, म्हणजे या सायलीला तुम्ही सगळ्यांनी खूप मोठी ढील दिलेली आहे, म्हणून तिची मनमानी ही अशी चाललेली आहे। तुम्ही सगळेजण तिला पाठीशी घालताना त्यामुळे हे सगळं घडलंय। कल्पना म्हणते, तू गप ग, दरवेळेला सायलीचा विषय निघाला की तुला काहीतरी त्रास द्यायलाच पाहिजे। यावरती आता मात्र प्रताप आणि पूर्णाची काळजी होतात। अर्जुन काय घडलं असेल, सायली संकटात तर नसेल ना? अर्जुन म्हणतो, काहीच कळायला मार्ग नाहीये, कारण आतापर्यंत कधीही न वागणारी सायली असं का वागते, फोन का लागत नाहीये, खरंच काही कळत नाहीये। तोपर्यंत इकडे सायली प्रतिमाकडून तिला काय काय आठवते, कुणाबद्दल आठवते, रविराज सरांच्या बद्दल आठवते का, काही बोलता येते का हे विचारण्याचा प्रयत्न करते। पण प्रतिमाला काहीही बोलता येत नसतं, काहीही सांगता येत नसतं आणि काहीही आठवत सुद्धा नसतं। सायली विचार करते, काहीतरी अशी घटना घडलेली आहे की ज्यामुळे प्रतिमा त्यांना काही आठवत नाहीये, पण मला आता ह्यांना घरी घेऊन जायलाच पाहिजे। मग सायली प्रतिमाचा हात धरते आणि आत्या आपण घरी जाऊया असं म्हणते। इकडे तोपर्यंत घरचे चिंतित असतात। सायली प्रतिमाला घेऊन आता सुभेदारांच्या बंगल्यात येते। त्यावेळेला आता अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली कुठे आहात तुम्ही, मी किती कॉल करतोय, का नाही उचलत? तितक्यात सायली येते आणि अर्जुन सर काळजी करू नका, मी आलेली आहे आणि मी एकटी नाहीये, तर माझ्यासोबत कोण आले पहा, असं म्हणत सायली प्रतिमाचा हात धरते, तिला पूर्णाजीच्या समोर आणते। पूर्णाजीला तर आपण स्वप्न बघतोय की सत्य, यावरती विश्वासच बसत नाही। भेदरलेली पूर्णाजी सायलीकडे पाहत बसते। प्रतिमा, माझी प्रतिमा। पूर्णाजीला जबरदस्त धक्का बसतो, पण प्रतिमाला काहीच आठवत नसतं। चेहऱ्यावरती भाजल्याचे वांग, डोळ्यामध्ये निर्विकारपणा, ही गोष्ट आता सगळ्यांनाच जाणवते। प्रतिमा परत तर आले, पण तिच्यासोबत काहीतरी घडलंय। आता हे काय घडलंय, त्या दिवशी नक्की काय घडलं होतं, हे सत्य ज्या वेळेला प्रतिमा सांगणार त्याच वेळेला खऱ्या पद्धतीने खूप मोठा उलगडा आता मालिकेत होणार।